श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सायन्स मे नॉट हॅव ऑल द आन्सर्स बट इट शुअरली नोज द राईट डायरेक्शन. विज्ञानाकडे सगळी उत्तरं नसली तरी योग्य मार्ग नक्कीच असतो. श्रोते हो, आपलं स्वागत आहे हॅलो डॉक्टरच्या आजच्या भागात. मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी विक्रांत मंडपे यांच्या सहित आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गर्भधारणा असो किंवा वंध्यत्वाची तपासणी, सोनोग्राफी ही आज वैद्यकीय क्षेत्रातली एक अत्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि मार्गदर्शक चाचणी बनलीय. अॅनोमली स्कॅन किंवा डॉपलर कधी करायचा, फॉलिक्युलर मॉनिटरिंग कशासाठी असतं, PCOS किंवा IVF, IUI यामध्ये सोनोग्राफीची भूमिका काय असते, या सगळ्या प्रश्नांची अगदी सोपी, सरळ आणि वैज्ञानिक उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आजच्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आपण चर्चा करणार आहोत. पुण्यातल्या रेडिओलॉजिस्ट डॉक्टर रितू लोखंडे यांना आपण आमंत्रित केलंय. डॉक्टर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सोनोग्राफीच्या नवीन दिशा याच्याविषयी माहिती घेण्याआधी तुमच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. मी डॉक्टर रितू दिनेश लोखंडे पुण्यात गेले 18 वर्ष कार्यरत आहे आणि बेसिकली मी आहे पंजाबी, मॅरिड टू अ महाराष्ट्रीयन. आणि हे सगळं करत असताना रेडिओलॉजीचा प्रवास तर म्हणजे दॅट इज माय आयडेंटिटी. दॅट्स नॉट ओनली माय प्रोफेशन, दॅट इज माय आयडेंटिटी. आणि 3D आणि 4D सोनोग्राफी करायची मला भयंकर आवड आहे. भयंकर म्हणता तरी चालेल, तुमच्यासारखी शब्दरचना मला जमणार नाही. पण दॅट इज माय पॅशन टू प्ले विथ इमेजेस. आणि फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजे इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर जे गर्भधारणा होते ते माझी स्पेशलायझेशन आहे. त्याच्यामध्ये म्हणजे गेले किती वर्ष कितीतरी मुलींना किती हसताना पाहिलंय. त्यांचे ते जे पेरेंटहुडचं जे ड्रीम आहे ते माझे काहीतरी हातभार लागलेला असो त्यांचे ते स्वप्नपूर्तीमध्ये, त्यासाठी मला खूप अभिमान आहे त्याचं. हे सगळं करत असताना सोनोग्राफी नुसतं इन्फर्टिलिटी आणि कन्सेप्शन पुरतं नाहीये, तर कॅन्सरची ट्रीटमेंटसाठी, कॅन्सरची डायग्नोसिससाठी, ट्रीटमेंटसाठी पण त्याचा खूप मोठा रोल आहे. ते आपण जसं पुढे जाऊ तसं मी तुम्हाला सांगेल. पण रेडिओलॉजी इज खूप सॅटिस्फाईंग ब्रांच आहे. म्हणजे त्यांचे चेहऱ्यावर जे हास्य येते किंवा ते फर्स्ट हार्टबीट ऐकल्यावर त्यांच्या जे द फिलिंग दॅट दे हॅव, द इमोशन्स दॅट दे हॅव जस्ट मेक अस फील आउट ऑफ द वर्ल्ड. बिलीव्ह मी, रेडिओलॉजी इज सच अ वंडरफुल ब्रांच. वा, म्हणजे प्रत्येक होणाऱ्या आईला आपलं बाळ कसं दिसतंय किंवा बाळाचं आत काय चाललंय पोटात, इव्हन आईसोबत बाबा किंवा तिच्या कुटुंबियांना सुद्धा खूप कुतूहल असतं. आणि मग त्यांना फोटो बघायला मिळतात, कधी कधी त्याचे व्हिडिओज बघायला मिळतात. येस, तर तो आनंद तुम्ही देत असता. अँड देर इज अ लॉट ऑफ ट्रस्ट विथ अटमोस्ट केअर दॅट पीपल गिव्ह अस. इथपर्यंत यायला मला 18-20 वर्ष लागलेत. पण ते सगळं मला ते साठवून ठेवायला, सांभाळून ठेवायला पण खूप कष्ट लागतात. म्हणजे इतका सोपा नसते ते प्रवास करताना. कारण प्रत्येकाची अपेक्षा वेगळी असते, प्रत्येकाची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो किंवा प्रॉब्लेम्स वेगळे. येस, प्रॉब्लेम्स वेगळे असतात काही वेळा इट इज. आणि आपल्या इंडियन सोसायटीमध्ये इट्स ऑलवेज अ फिमेल, ज्याला आपण म्हणतो की तिलाच इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे. बट लेट मी टेल यू, ते प्रॉब्लेम मेल्स मध्ये जास्ती आहे. नो, वी ओव्हरलुक दोज पॉइंट्स समटाइम्स. आपण फक्त फिमेल कडे फोकस करतो आणि मेल्स अजूनही सोसायटीमध्ये एक्सेप्ट करत नाही की मला काही प्रॉब्लेम आहे, विच इज अनदर लूप होल इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फर्टिलिटी. बट समहाव नाउ द सोसायटी इज चेंजिंग, द एक्सेप्टन्स इज चेंजिंग. तो पीपल आर एक्सेप्टिंग की बाबा मेल्सला पण प्रॉब्लेम असतात. बट दॅट्स हाऊ इट इज. आणि सोनोग्राफीचा त्याच्यासाठी खूप मदत होते. त्याचा आपण फायदा करून घेऊया आणि आज त्याच्याबद्दलच जाणून घेऊया नक्की सोनोग्राफीचा फायदा कसा होतो. येस, एक कॉल येतो, सुरुवातीला घेऊया. नक्की. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? मी वैशाखी लोंढे बोलतेय कोल्हापूरवरून. बोला. मला डॉक्टरांना असा प्रश्न विचारायचा होता की अॅनोमली स्कॅनचं काय महत्व असतं प्रेग्नन्सीचं, म्हणजे का करायला पाहिजे वगैरे, माझा तो प्रश्न. हा प्रश्न खूप लोकांचे मनात असतो आणि खूप व्यवस्थित प्रश्न विचारला वैशाखी लोंढे, तुम्ही धन्यवाद. अॅनोमली स्कॅनच्या आपण करतो 18 ते 22 आठवड्यांमध्ये आपण करतो. त्याच्यामध्ये बाळाचे सगळे हात, पाय, डोका, मेंदू, स्पाईन, किडनी सगळं तयार झालेला असतो. ते व्यवस्थित आहे का नाही ते आपल्याला समजतो. हे ऍक्च्युली बाळाच्या ब्लू प्रिंट सारखा असतो. एव्हरीथिंग इज स्कॅन्ड अँड डॉक्युमेंटेड. अँड ऍक्च्युली अ फ्युचर मदर डिझर्व्स द क्लॅरिटी अँड दिस स्कॅन गिव्स एक्झॅक्टली दॅट क्लॅरिटी टू द मदर, टू द एक्सपेक्टेड मदर, की आपण बाळाचे सगळे अवयव बघू शकतो, त्याची वाढ बघू शकतो आपण, त्याच्या आजूबाजूचे पाणी असतो गर्भाचे तेही आपण ह्याच्यामध्ये जाच करतो त्याचा. आणि त्याची सगळी पूर्ण कल्पना आपण पेशंटला देतो. म्हणजे होणारी आईला त्याच्या बाळाच्या ब्लू प्रिंट अॅनोमली स्कॅन मध्ये दिला जातो. थँक्यू मॅम, तुमच्या ह्या माहितीमुळे खूप हेल्प झाली मला. धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. ओके, थँक्यू मॅम. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? मी वंदना बोलते, वंदना चंद्र सुरवाडे.
बोला. मला एक क्वेश्चन विचारायचा होता मॅडमला. बर मी विचारत होते की सोनोग्राफी म्हणजे बाळासाठी किती सुरक्षित आहे असं? मॅम काय सांगाल? हे खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. थँक्यू वन्ना फॉर दिस क्वेश्चन. खूप लोकांचे मिथ्स असतात की सोनोग्राफी बाळासाठी हार्मफुल असतं. ते ॲक्च्युली वेव्स आहेत. दे आर नॉट रेडिएशन. दे आर ॲब्सोल्युटली सेफ फॉर द फिटस. अँड ॲक्च्युली स्पीकिंग आजच्या घडीला सगळ्यात सेफ लेस एक्सपेन्सिव्ह जी मॉडॅलिटी असेल बाळाला बघण्यासाठी ती आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी ॲक्च्युली एक वरदान आहे बाळासाठी. तर ह्याचा बिलकुल तुम्ही मनात आज काही मिथ्स ठेवू नका. त्याच्याबद्दल काही मिसकन्सेप्शन असेल डॉक्टरांशी बोलून ते आपण दूर करून घ्या. पण ह्याचा ॲब्सोल्युटली काही हार्म होत नाही. आईलाही नाही आणि बाळालाही नाही. ते एक वरदान आहे त्यांच्यासाठी. तुम्हाला उत्तर मिळालं? हो मिळालं मॅडम. थँक्यू. धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. थँक्यू मॅडम. डॉक्टर, आज आपण सोनोग्राफी बद्दल बोलतोय, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोनोग्राफीचं आज काय महत्व आहे? सोनोग्राफीचं महत्त्व म्हणजे ते शब्दांमध्ये मांडता येणार नाही, कारण ते इतका त्याचा प्रपंच आहे. यू नेम द बॉडी पार्ट, ते सगळं आपण सोनोग्राफी थ्रू स्कॅन करू शकतो. डोक्यापासून पायाचे बोटापर्यंत सगळं आपण सोनोग्राफीने स्कॅन करतो. म्हणजे बाळाचा तर विषय झालाच झाला. त्याच्या व्यतिरिक्त आपण ब्रेस्ट सोनोग्राफी करू शकतो. काही ट्युमर्स असतात लहान मुलांमध्ये, ते आपण त्यांची स्कॅल्प सोनोग्राफी करून तेही बघू शकतो. म्हणजे यू नेम द बॉडी पार्ट, अल्ट्रासाउंड इज देअर. अँड इट इज, ॲज आय सेड अर्लियर, इट इज लेस एक्सपेन्सिव्ह आणि इझिली अवेलेबल आहे. सेफ आहे. त्याचे काही हॅझार्डस इफेक्ट्स नाहीये. तर आपण अल्ट्रासाउंड डोळे झाकून वापरू शकतो. अँड इट गिव्स यू रिअल टाइम इमेजिंग. म्हणजे आपण जेव्हा पोटाची सोनोग्राफी करतो, रिअल टाइम लिव्हर कसा बिहेव्ह करतोय त्यावेळे पण आपण रिअल टाइम इमेजिंग सगळी सोनोग्राफी थ्रू करू शकतो कुठल्याही बॉडी पार्टचा. तर इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मोडॅलिटी. आपण कशासाठीही वापरू शकतो. काही कॅन्सरचे आजार असतात, त्या अब्लेशनसाठी पण आपण वापरतो ह्यांना. तुम्ही ऐकलं असेल व्हेरिकोज वेन्स आहेत किंवा काही पायांना अल्सर्स आहेत, त्यासाठी पण आपण ह्यांच्या म्हणजे त्याची चाचणी आपण ह्याच्यानी करू शकतो सोनोग्राफी. बरोबर. म्हणजे काही आजारांमध्ये ब्लड टेस्ट वरनं फक्त किंवा रक्त तपासणीवरनं काही गोष्टी कळत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला सोनोग्राफी हा एक महत्वाचा भाग आहे. सोनोग्राफीमुळे आपल्या शरीराच्या आत काय चाललं आहे, त्या क्षणी काय चाललंय, तुम्ही जसं सांगितलं ते आपल्याला दिसू शकतं. बिलकुल बिलकुल. इट इज लाईक स्कॅनिंग सीन द अनसीन असं आहे. पण मग पूर्वीची सोनोग्राफी आणि आत्ताची सोनोग्राफी ह्याच्यात नेमका काय फरक आहे? त्याच्यामध्ये पण खूप फरक झालाय. डॉक्टर रॉन्टजेनचे आपण आभारी राहणार आयुष्यभर. त्यांनी हे सगळं शोधून काढलंय. रेडिओलॉजी सब्जेक्टच शोधून काढलेला आहे त्यांनी. पण त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस होतात आणि एव्हरी डे देर इज अ न्यू सॉफ्टवेअर, एव्हरी डे देर इज अ न्यू ॲडव्हान्समेंट इन सोनोग्राफी ऑल्सो. म्हणजे जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हा 3D 4D वॉज नॉट देअर ओनली. ते नव्हताच. आणि नंतर मग ते अस्तित्वात आला आणि आम्हाला पण स्वतःला खूप अपग्रेड करावा लागतो. सारखं अपग्रेड करावा लागतो. मला नवीन काय सॉफ्टवेअर आलाय, घ्यावे लागतात पेशंट. आणि आता लोक टेक्सेवी झालेत. त्यांना प्रत्येक गोष्टी जसं लंडनमध्ये चालली आहे तशीच आपल्याकडे पाहिजे असते. जसं रोज नवीन फोन येतो. ऍब्सोल्युटली. इट इज द सेम वे. आणि आम्ही तर मशीन डिपेंडेंट आहोत. म्हणजे लोकांना असं वाटतं की मशीन गिव्स द रिझल्ट, बट देन मशीनच्या मागे जे माणूस बसलेला आहे तो ऍक्च्युली तो इमेज इंटरप्रिट करतो आणि मग देर इज अ रिपोर्ट जनरेटेड. मशीन आहे, मशीनचा खूप मोठा रोल आहे, पण ते मशीनमध्ये जे दिसते त्याला इंटरप्रिट करणं रेडिओलॉजिस्टचं काम असतं. मशीन इंटरप्रिट नाही करू शकत. म्हणजे तो जो अभ्यास आहे तो तुम्ही एवढे वर्ष करताय आणि अजूनही करतोय. आणि प्रत्येक पेशंट हे नवीन केस असते. ऍब्सोल्युटली. त्यामुळे तुम्हाला पेशंट वाईज त्याचा रिपोर्ट द्यावा लागतो आणि तसं तुम्हाला बघावं लागतं त्या. बरोबर, अगदी बरोबर. अजून एक कॉल येतोय. नक्की. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत है. कौन बोलते हैं? मैं मिसेस उषा गांधी बोल रही हूँ. बोलिए. हाँ, मुझे क्वेश्चन पूछना था. व्हाट इज द मेन पर्पस ऑफ प्री नेटल डायग्नोसिस? अच्छा, डॉक्टर काय सांगाल? येस, प्रीनेटल डायग्नोसिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फिटस, बिकॉज अर्ली डिटेक्शन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द राईट प्रोटेक्शन. ॲज वी ऑलवेज से, तर गर्भातील बाळाची जी वाढ होतीये, त्याचा विकास कसा होतो किंवा त्याला काही व्यंग आहेत, कंजेनेटल अनॉमलीज आपण ऐकलेले आहेत, ते काही आहे का, ते सगळ्या व्यवस्थित ओळखण्याचं काम म्हणजे प्रीनेटल स्कॅन्स करतात. ते खूप सारे वेगवेगळे स्टेजेसवर ते स्कॅन करावे लागतात. काही पहिले 6 आठवड्यात, मग परत एनटी स्कॅन करतो पण 12 ते 14 आठवड्यात, मग एनॉमली स्कॅन करतो, मग डॉपलर करतो, मग ग्रोथ स्कॅन करतो. इट्स अ सिरीज ऑफ स्कॅन्स, बट दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फिटस. कारण आपल्याला त्याची सगळं, मी मगाशी म्हणत ब्लू प्रिंट बाळाचा मिळतो, हे सगळं या सोनोग्राफी द्वाराच मिळतो आपल्याला. अच्छा, प्रत्येक महिन्यात किंवा काही आठवड्याच्या अंतरावर तुम्ही जे सोनोग्राफी करता त्यानुसार तुम्हाला बाळाचा वाढ कशी झाली, ऍब्सोल्युटली त्याची ग्रोथ कशी होते, त्याच्या आजूबाजूला पाणी कसं आहे, ते सगळं पण आपल्याला व्यवस्थित अल्ट्रासाऊंड करून ते त्यांना सांगता येतात, गायनेकोलॉजिस्टला, ट्रीटिंग डॉक्टरांना. बरोबर.
तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं? येस येस. धन्यवाद तुम्ही Thank फोन you. केल्याबद्दल. थँक्यू. डॉक्टर, त्यांनी आता जे विचारलं की वेगवेगळ्या स्टेजेसवर आपण सोनोग्राफी करतो, तर एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व हे खूप महत्वाचं असतं. ते एक गोड स्वप्न असतं. त्याच्यासाठी मदतीसाठी सोनोग्राफी असते. तर पहिल्यांदा अगदी पहिली सोनोग्राफी कधी करावी आणि किती अंतराने सोनोग्राफी कराव्यात? आपण पहिली सोनोग्राफी करतो ज्याला म्हणतो व्हायबिलिटी स्कॅन, म्हणजे ते बघण्यासाठी की प्रेग्नन्सी आहे का नाही, आणि प्रेग्नन्सी जर आहे तर ती ट्यूब मध्ये आहे का, युट्रस मध्ये आहे. खूप लोक हे स्कॅन मिस करून जातात की जाऊ दे नंतर बघू, पण जर समजा दुर्दैवाने ती प्रेग्नन्सी युट्रस मध्ये नाही आहे तर त्याच्याने आईलाही जीवाला धोका होऊ शकतो. प्रेग्नन्सी तर ती काही आपल्या उपयोगीची नाहीच आहे, पण त्याच्याला आईच्या जीवाला पण धोका होतो. त्यामुळे फर्स्ट स्कॅन आपण 5 to 6 वीक्स मध्ये नक्की करायला हवं. व्हायबिलिटी स्कॅन, डेटिंग स्कॅन म्हणतो आपण, कारण ते बाळाचं हे आहे का नाही प्रेग्नन्सी, ते प्रेग्नन्सी आहे तर हार्टबीट आलेली आहे का नाही, त्याच्या आजूबाजूला काय एडनेक्झामध्ये ट्यूब्स मध्ये काय गाठ आहे, सूज आहे, अजून काही विकार आहेत का आईचे युट्रस मध्ये, ते सगळं आपण फर्स्ट स्कॅन मध्ये आयडेंटिफाय करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर किती अंतराने आपण सोनोग्राफी केली जर पाहिजे? त्याच्यानंतर त्या स्कॅन मध्ये समजा हार्टबीट आलेली नाहीये 5 वीक्सच्या स्कॅनला, तर आपल्याला 1 वीकनी परत करावी लागते. ते ऍक्टिव्हिटी आली आहे का नाही ते चेक करायला. 6 वीक्सला जनरली 6 to 7 वीक्सला हार्टबीट यायला हवं. अँड बाय 6 वीक्स वी नो प्रेग्नन्सी युट्रस मध्ये आहे, म्हणजे वी आर शुअर की आपण प्रेग्नन्सी तर एक टॉपिक नाही आहे, तर आपण 1 आठवड्यानी सोनोग्राफी करू 6 वीक्सला ऍक्टिव्हिटीसाठी. ही स्कॅन झाला की आपण 12 to 14 वीक्सला एंटी स्कॅन करतो. तुम्ही ऐकलं असेल बाळाला डाऊन सिंड्रोम होता किंवा मतिमंद होता, तर ते आपल्या बाळाला नाही आहे. त्यासाठी आपण 12 to 14 वीक्सला एंटी स्कॅन करणं अतिशय गरजेचं आहे. ते चुकू नये, म्हणजे नंतर आपण रिपेंट करण्यात काही पॉईंट नाही की बाळा डाऊन सिंड्रोम झाला. आणि नंतर आपले नियम पण खूप स्ट्रिक्ट आहे टर्मिनेशन साठी पण गव्हर्नमेंटचे. तर जर आपल्याला आधीच समजलंय की बाळाला काही आजार आहेत, हृदयविकार आहेत, 14 वीक्सला सुद्धा हृदयविकार समजून येतो आपल्याला, तर आपण आधीच ते टर्मिनेट करू शकतो. बरोबर आहे. किंवा जर तो आजार क्युरेबल असेल, त्याच्यावर काही उपचार होणार असेल, ऍब्सोल्युटली, तर तेही आपल्याला करता येतं. बिलकुल बिलकुल. आणि त्यानंतरची सोनोग्राफी त्यानंतरची आपण करतो 18 to 22 वीक्सला एनॉमली स्कॅन. तुम्ही मगाशी म्हटलं तसं एनॉमली स्कॅन मध्ये अँटी स्कॅनच्या वेळेपर्यंत फक्त स्केल्टन तयार झालेला असतो, पण अजून त्याच्यामध्ये किडनीज तयार झालेले नसतात, ब्लॅडर तयार झालेला नसतो, बाळाच्या लघवीची पिशवी तयार झालेली नसते. सगळं आता 18 to 22 वीक्स मध्ये आपण बघू शकतो. आणि दिस इमेज इज लाईक, मी मगाशी म्हणले ब्लू प्रिंट आहे बाळाचा. माझं क्लिनिकला तर मी एक अजून एक्स्ट्रा स्क्रीन लावलेली आईला दाखवायला की आता हा बाळ कसा उडी मारतोय, बाळ कसा दिसतोय, हालतोय. तर इट्स अ मोमेंट ऑफ चिअरफुलनेस ऑल्सो फॉर द मदर, की अरे बाळाला आपण ती बघते, ते उडते, हात मारते, पाय मारते. इट्स अ व्हेरी गुड, आय मीन मलाही ते फील गुड फॅक्टर आहे. पेशंटला पण खूप छान वाटतं. समोर तिची एक स्क्रीन लावली आहे, ती स्क्रीनमध्ये ती बघते बाळ काय करते. 18 to 20 वीक स्कॅन इज दी मस्ट स्कॅन, म्हणजे ते आपण चुकूच नाही. त्याच्यानंतरचं कसं होतं, काही लोक फिटल इको करून घेतात 24 to 26 वीक्सला. काही एनॉमलीज आहेत जे जसं जसं बाळ डेव्हलप होतो, स्पेशली मेंदूचे आणि हृदयाचे, ते तसे तसे तयार होतात. ते आधी बऱ्याचदा 20 वीक्स पर्यंत तयारच होत नसतात. त्याच्यावर आपण टिप्पणी करू शकत नाही. ते 24 वीक्सला एक फिटल इको आपण करतो, त्याच्यामध्ये बाळाचे जे डेव्हलपिंग एनॉमलीज आहेत ते पण आपण कॅप्चर करू शकतो 24 वीक्सला. त्याच्यानंतर एक ग्रोथ स्कॅन एक 32 वीक्सला आपण करूया, कारण त्यांना बाळ जर किफॅलिक आहे किंवा बाळ पायाळू आपण म्हणतो आहे, तर ते काही आहे का, किंवा वजन किती आहे बाळाचं, त्या हिशोबाने त्यांना नॉर्मल करायचं, सिझर करायचं बाळ, म्हणजे डिलिव्हरीच्या दृष्टीने आपण ते 32 to 34 वीक्सला एक स्कॅन अजून करतो. बरोबर. आणि काही वेळेस असं होतं की काही अबनॉर्मॅलिटी असते किंवा आईला काही प्रॉब्लेम असतो, त्याच्यासाठी 1-2दा जास्त वेळा सोनोग्राफी करावी लागते. तर मगाशी तुम्ही ह्याच्याबद्दल सांगितलंच की सोनोग्राफी ही बाळासाठी हार्मफुल नसते, त्रासदायक नसते, पण तरीही अजूनही भीती वाटते काही पेरेंट्सना की आपण एवढा वेळा सोनोग्राफी करतोय तर त्याच्यामुळे मला किंवा बाळाला त्रास नाही ना होणार. तर मला एक साधारण एक एक्झाम्पल देऊ इच्छुक आहे. जेव्हा मी प्रेग्नंट होते, आता माझा मुलगा झाला 20 वर्षाचा, मी स्वतः 22 डॉक्युमेंटेड अल्ट्रासाऊंड स्कॅन केले होते, स्वतः रेडिओलॉजिस्ट असूनही. तर ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही की मी स्वतः एवढे अल्ट्रासाऊंड केले. आणि बिलीव्ह मी, इट्स ऍब्सोल्युटली हार्मलेस. काही रेडिएशन्स नाही अल्ट्रासाऊंडला. तुम्हाला कधी कधी आईला इच्छा असते. माझ्याकडेच एक पेशंट, तिला ऑलरेडी 1-2दा मिसकॅरेजेस झाले, ती स्वतःहून मला म्हणते मॅडम मला अजून सोनोग्राफी करायचीच आहे. तर इट्स ऍब्सोल्युटली हार्मलेस. म्हणजे एखादी वेळ कधी कधी आईची पण जर हिस्ट्री अशी असेल की तिला असं वाटते
नाही मला बाळाची जास्ती काळजी करायची, मला जास्त वेळ बघायचं, तर आपण अल्ट्रासाऊंड करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण मगाशी तुम्ही जे सांगितलं तेवढ्या तरी सोनोग्राफी झाल्या पाहिजेत त्या हे स्टेजेस. बेअर मिनिमम आहेत, म्हणजे हे तर न चुकता करायलाच पाहिजे आपण. म्हणजे स्त्रीरोग तज्ञ जे असतात त्यांच्यासाठी सोनोग्राफी खूप महत्वाची ठरते. तुमचं जे सहाय्य असतं ते त्यांना खूप महत्वाचं ठरतं. बिलकुल बिलकुल, कारण त्यांना प्रत्येक टप्प्याला असेसमेंट करायला सोपा जाते. बऱ्याचशा गोष्टी वरून त्यांना कळत नाही, तर ते त्यांना असेसमेंटसाठी खूप सोपा होऊन जातो जेव्हा ते सोनोग्राफीचा रिपोर्ट त्याला अटॅच केला आपण. तर पण मग ही सोनोग्राफी म्हणजे नेमकं काय असतं, ते मशीन काय करतं याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. मशीन एक साऊंड वेव्स क्रिएट करते आणि ते माझे प्रोब मध्ये ते वेव्स येतात आणि तुमचे समजा आपण पोटाची सोनोग्राफी करतोय तर त्या ऑर्गनवर आपण ठेवतो. म्हणजे मला आता माहिती लिव्हर कुठे आहे, स्प्लीन कुठे आहे, तर त्या ऑर्गनवर आपण ठेवतो. तिथून ते काही वेव्स तिथून परत जनरेट होतात. ते वेव्स कॅप्चर होऊन मॉनिटरवर येतात आणि मग आपण त्यांना इंटरप्रिट करतो. ऍज आय सेड की इंटरप्रिट कोण करते त्याला पण महत्व आहे. म्हणजे सोनोग्राफीचं फक्त एक लिमिटेशन असं आहे की ते ऑपरेटर डिपेंडेंट खूप आहे. म्हणजे एखादी गोष्टी मला ए दिसत असेल तुम्हाला ते A+1 दिसू शकतं. म्हणजे बिकॉज प्रत्येकाचा एक्सपिरियन्स, प्रत्येकाची नॉलेज वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे थोडासा ऑपरेटर डिपेंडेंट आहे, बट देन इट गिव्स फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स. अल्ट्रासाउंड इज अ बून टू हेल्थ इंडस्ट्री, आय बिलीव्ह. सोनोग्राफी ही महत्वाचं वरदान आहे, पण ते कोण करतंय, तो डॉक्टर किती अनुभवी आहे आणि किती चांगल्या पद्धतीने ते इंटरप्रिट करतायत किंवा त्यांचं मत देतायत हे खूप गरजेचं आहे. ते पण तितकंच महत्वाचं आहे. अजून एक कॉल येतोय. येस. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार ताई. नमस्कार. बालाजी दोनकले, खंडगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. बोला बोला. नमस्कार बोला, तुमचा प्रश्न विचारता. ताई, सोनोग्राफी जर केलं समजा हा तर आपल्या शरीराचं सर्व जे काही असतं, अवयव म्हणा कोणतंही काही, तर ते कदाचित व्यवस्थिशीर आपल्याला तपासणीमध्ये व्यवस्थिशीर येते का, ट्रीटमेंट म्हणलं, हाच प्रश्न आहे आधी माझा. बर. आपलं कोणती दिनचर्या जी असते पायापासून ते आपल्या डोक्यापर्यंत शरीर कुठलंही असो आपलं, हो, पोटाची सोनोग्राफी असेल, आपल्या मानाची असेल, डोळ्याची, कानाची, सर्व काही जे आहे ते शरीराची, तर यासाठी आम्हाला हे सिद्ध असण्यासाठी काय करावं लागलं. आता कसं झालंय, प्रत्येक ठिकाणी सोनोग्राफी आवश्यक झालेली आहे. तालुका असेल किंवा जिल्हा असेल, हे कसं आम्हाला सिद्ध बरोबर आहे ओळखून येईल याबद्दलचा प्रश्न आहे माझा. प्रश्न तुमचा अगदी बरोबर आहे. सोनोग्राफीने आपण कुठल्याही भागचा तपास करू शकतो. पुरुष आणि स्त्रीचा काही त्याला हे मतभेद नाहीये की पुरुषांची होत नाही सोनोग्राफी, पुरुषांची पण सोनोग्राफी येते. आपण पोटाची सोनोग्राफी करू शकतो किंवा मानेत कुठे गाठी असेल तेही करू शकतो. पायाच्या शिराच्या तपासण्या करू शकतो आपण. काही लोकांचा लिव्हर खराब होतो म्हणतात की दारू पिऊन लिव्हर खराब झाला, त्याची तपासणी आपण सोनोग्राफी थ्रू करू शकतो. किडनीचं स्टोन आहे, लघवीची पिशवी आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी आहे, त्याची पण तपास आपण सोनोग्राफीने करू शकतो. हाच प्रश्न होता ताई. खूप खूप धन्यवाद ताई आमच्या प्रश्नाला उत्तर धन्यवाद. दिल्याबद्दल. धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. ओके ओके. हा. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? मी संगीता शिर्के बोलते, औंध वरून. बोला. मला सोनोग्राफी बद्दलचं आहे ना. हो हो. तर आधुनिक सोनोग्राफी मध्ये कोणती प्रगती झाली आहे ह्याच्याबद्दल विचारायचं होतं. डॉक्टर काय सांगाल? धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. सोनोग्राफी खूपच आधुनिक आता झालेली आहे. जेव्हा मी मगाशीच म्हटले, जेव्हा मी शिकत होते तेव्हा 3D 4D स्कॅन्स न होते. आता तुम्ही डोक्यापासून पायाच्या शिरापर्यंत तुम्हाला काय स्कॅन करायचं असेल, कसला आजार असेल, त्याच्यासाठी आपण निदान करू शकतो सोनोग्राफीचे थ्रू. पोटाचे लिव्हर खराब झालाय, किडनी स्टोन्स असतील किंवा व्हेरिकोज वेन्स असतील, त्याची पण आपण तपासणी करू शकतो. म्हणजे तुम्हाला जे किंवा 2D इको आपण करतो हृदयासाठी, बरेचदा आपण ऐकलं हार्ट अटॅक आलाय, 2D इको करून आपण त्याचं निदान तुम्हाला करून देतो आणि मग बाकीचे पुढचे तपासणी एन्जिओग्राफी वगैरे होतात. पण हे सगळं काम रेडिओलॉजिस्ट आणि सोनोग्राफी मशीन करू शकतात. अरे बाबा, म्हणजे खूपच प्रगती झालेली आहे सोनोग्राफी मध्ये. धन्यवाद. धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. हेलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? मैं भावना जमनानी बात कर रही हूँ. ये जो अभी आपका सेशन चल रहा है ना रेडियोलॉजी पे, हाँ हाँ, तो उसके लिए मुझे डॉक्टर मैडम से क्वेश्चन पूछना था. आप पूछ सकते हैं. कैन आई आस्क इन इंग्लिश? हाँ प्लीज. Yes, yes. Okay. So I wanted to know how safe is this ultrasound for the mother and the baby? They are absolutely safe. They are absolutely harmless. They are not radiations. They are waves. I myself have done some 22 ultrasounds when I was pregnant. So I can vouch on that how safe it is. So you don't have to worry about it. It is absolutely safe. It is a vardhan for mother and the fetus. Thank you so much, ma'am. Thank you very much. थँक्यू. डॉक्टर, आजकाल पाळी येण्याचं वय मुलींचं लवकर आलेलं आहे, तर यासाठी आणि पुढे जाऊन लग्न झाल्यावर मूल होत नसेल तर वंध्यत्व तपासणीसाठी सोनोग्राफीचा कसा उपयोग होतो?
वंध्यत्व तपासणी सोनोग्राफी शिवाय होऊच शकत नाही. कारण तुम्ही हे खूप व्यवस्थित मुद्दा उचलला. हे आमच्याकडे रोजचा प्रश्न असतो की एक तर पाळी येत नाही किंवा आली तर रेग्युलर येत नाही किंवा 2-2, 3-3 महिने नाही येत. तर बऱ्याचदा ह्या मुलींना PCOD असतो, आपण खूप ऐकलं असेल, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज सिंड्रोम असतो ते. त्याच्यामध्ये कधी काही ह्याचे 2 प्रकार असतात. काही मुली एकदम बारीक असतात, काही मुली एकदम लठ्ठ असतात. त्यांचे पिरियड्स वेळेवर येत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स असतात किंवा मेल ग्रोथ पॅटर्न असतो, चेहऱ्यावर खूप केस असतात, हातावर खूप केस असतात किंवा बॉडीवर ओव्हरऑल खूप केस असतात. ते PCODचे पॅटर्न्स असतात. पण त्यांचं इव्हॅल्युएशन फक्त आणि फक्त सोनोग्राफी थ्रू असतो. आणि तुम्ही म्हणाल पुढे जाऊन इन्फर्टिलिटी होऊ नये तर आपण आधीच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम त्यांना आहे तर आपण त्यांची ट्रीटमेंट सुरू करू शकतो अँड दे कॅन व्हेरी वेल कन्सीव्ह. बरं, अजून एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? हो, मी माधुरी घुले बोलतेय पुण्याहून. बोला. तर माझा एक प्रश्न होता डॉक्टर मॅमसाठी, बोला. की जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात, आपल्या गायकाबद्दल सांगतात की 3 महिन्यात सोनोग्राफी करा म्हणून, तर तेव्हा आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे काही अपंग असेल किंवा काही ब्रेनला प्रॉब्लेम असेल किंवा मेंटली काही प्रॉब्लेम होणार असेल, हे आपल्याला समजतं का आधी पहिल्या सोनोग्राफीमध्ये? डॉक्टर काय सांगाल? धन्यवाद माधुरी, हा प्रश्न तुमचा एकदम व्यवस्थित आहे. 3ऱ्या महिन्याची जी सोनोग्राफी असते ते बाळाचे मेंदूसाठीच असते. तो बाळ काय मतिमंद आहेत का, डाऊन सिंड्रोम आहे का, ते सगळे तपासणी 3ऱ्या महिन्याच्या जे न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन असतो, एनटी स्कॅन, त्याच्यामध्ये आपण त्याचा योग्य निदान करतो. दिस इज द राईट टाइम टू पिक इट अप. ओके. पण मॅम, असं मला विचारायचं होतं की जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण काही प्रिकॉशन घेऊ शकतो का? प्रिकॉशन्स तुम्ही आधी फॉलिक ऍसिड घेतला पाहिजे प्रिकॉशन म्हणून. ते तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला अर्ली स्कॅन, जर तुम्ही त्यांचे फॉलोअप घेत असताल आधीपासून, तर ते आधीच तुम्हाला देतात की तुम्हाला ते होऊ नये म्हणून. फॉलिक ऍसिड सप्लिमेंट इज द चॉईस त्याच्यासाठी. बाकी सोनोग्राफिकली आपण ऍक्च्युअली काही फारसा करू शकत नाही. जेव्हा तुम्हाला समजतो की तुम्ही ग्रोदर आहात तेव्हापासून फॉलिक ऍसिड सुरू केल्या की तसं होत नाही सहसा. आणि आता ते खूप अवेअरनेस आहे लोकांमध्ये, होत नाही. ओके ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. हो, थँक्यू मॅडम. थँक्यू. डॉक्टर, फॉलिक्युलर स्टडी म्हणजे नेमकं काय असतं? फॉलिक्युलर स्टडीमध्ये आपण काय करतो, आपण एखादी महिलाची पाळीच्या 3ऱ्या दिवशीपासून स्कॅन सुरू करतो. सिक्वेन्शियल स्कॅन्स असतात, त्याच्यामध्ये आपण फॉलिकल जे स्त्रीबीज असतो त्याची ग्रोथ आपण मॉनिटर करतो. ते ग्रोथ आपण 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी, 10व्या दिवशी, 12वी, 14, 15 डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द फॉलिकल आपण ते फॉलो करतो. बट इट स्टार्ट फ्रॉम 3rd डे. 3rd डेला आपण बघून घेतो की स्त्रीबीज किती तयार झालेले आहेत. ते काम रेडिओलॉजिस्ट करतात. आणि ते तयार झाल्यानंतर त्यांना मग 8व्या दिवशी बोलवतो की त्याची ग्रोथ कशी आहे. साधारणतः 1 ते 2 मिलीमीटर त्यांची ग्रोथ व्हायला पाहिजे पर डे. आणि मग ते आपण त्याचा स्कॅन करतो. आणि मग समजा ते 18 ते 22 mm पर्यंत वाढले पाहिजे, त्या स्टेज पर्यंत आपण त्यांचा फॉलोअप घेतो. आणि तो दिवस आला तर आपण त्यांना ट्रिगर पॉईंट देतो की आता समजा काही लोकांचं सेकंड ट्रीटमेंट चालू असेल तर त्यावेळेस ते लोक त्यांना HCG वगैरे देऊ शकतात. आणि फॉलिक्युलर मॉनिटरिंगचे रिझल्ट खूप चांगले येतात जर आपण तसं या पद्धतीने त्याला मॉनिटर केलं तर. बरोबर. म्हणजे पुढे आई होण्याच्या दृष्टीने सुद्धा या स्त्रियांना हा स्टडी किंवा हा अभ्यास महत्वाचा ठरतो. आणि त्याच्यासाठी रेडिओलॉजिस्टची खूप गरज असते, सोनोग्राफीची खूप गरज असते. ही एक तिची सखी म्हणूनच सोनोग्राफी तिला साथ देत असते असं आपल्याला म्हणता येईल. काही हरकत नाही असं म्हणायला. बरोबर. फॉलिक्युलरची सामान्य वाढ आणि त्याचं आदर्श वाढ म्हणजे कितपत व्हायला पाहिजे ते आता तुम्ही सांगितलंच. पण ओव्ह्युलेशन झालं आहे म्हणजे ज्या बायकांना प्रेग्नन्सीसाठी, त्या आई होण्यासाठी, मातृत्वासाठी प्रयत्न करतायत, तर ओव्ह्युलेशनचं काय महत्व असतं आणि ते झालंय का हे कसं कळतं सोनोग्राफीने आपल्याला? ओव्ह्युलेशन पण आपल्याला सोनोग्राफीवरच कळतो. जे आपण फॉलिकलची साईज आपण मॉनिटर करत होतो ते 18 ते 22 mm झाला, त्याच्यानंतर ते फुटतो. आणि सोनोग्राफीमध्ये तो आता कॉलॅप्स झालेला दिसतो तो. आणि त्याच्या आजूबाजूला थोडं पाणी येऊन जातं. आपण म्हणतो फ्री फ्लुइड इन पेल्विस, आम्ही लिहून देतो तसं. तर त्याच्याने दॅट्स अ साईन की आता ओव्ह्युलेशन झालेलं आहे. आणि मग मातृत्वासाठी त्या प्रयत्न करू शकतात. येस. डॉक्टर, एक कॉल येतो. हॅलो, नमस्कार. मी शिल्पा नागोडे बोलतेय. बोला, तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा होता. जसं आता सोनोग्राफी मध्ये खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे काही, पण तरी सुद्धा काही ठिकाणी म्हणजे त्याच्याबद्दल काही गैरसमजुती आहेत. हो. तर त्या काय आहेत आणि त्याच्यावर काय आपल्याला उत्तर मिळेल? धन्यवाद फोन केल्याबद्दल. शिल्पा, तुमचा प्रश्न खूप योग्य आणि खूप लोकांच्या मनात हा प्रश्न नेहमी असतो
असतो की सोनोग्राफीचं सेफ आहे का नाही, अॅक्युरेट आहे का नाही. ते एकदम सेफ आहे, अॅक्युरेट आहे, लेस एक्सपेन्सिव्ह आहे आणि शरीराचे कुठल्याही भागात काही आला असेल तर सगळ्यात आधी आपण सोनोग्राफी करून घेतो. समजा तुम्हाला हाताला कुठे गाठ आली, छातीला गाठ आली, पायाला गाठ आली, त्यासाठी पण आपण सगळ्यात आधी सोनोग्राफी करून घेतो की ती गाठीचा नेचर कसा आहे त्या हिशोबाने ट्रीटमेंट घेता येते आपल्याला. तर सोनोग्राफी इज नाव बेसिक टूल. म्हणजे जसं आपण साधा रक्तलघवी तपासतो तसा तर सोनोग्राफी लेफ्ट अँड राईट आपण करून घेतो हे सगळे तपास करण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. डॉक्टर, PCOS असलेल्या महिलांमध्ये फॉलिक्युलर मॉनिटरिंग कसं वेगळं असतं? पीसीओएस म्हणजे मी मगाशी म्हणत असे खूप त्यांना स्त्रीबीज खूप जास्ती तयार झालेले असतात, जन्मापासूनच ते असतात. तर त्यांच्याकडे खूप जास्ती फॉलिकल असल्यामुळे त्यांची मॉनिटरिंगची गरज खूप जास्ती पडते, कारण कुठला मॅच्युअर होऊन रप्चर होईल ते आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपण त्यांची सोनोग्राफी थोडीशी जास्ती सिक्वेन्शियली करतो आणि जास्ती वेळा करतो. PCOS ऍक्च्युअली नीड्स ओनली पेशन्स, प्रिसिजन अँड प्रॉपर ट्रॅकिंग. दॅट इज द रामबाण ऑफ PCOS ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये आई वडिलांचा पण खूप मोठा वाटा लागतो. बऱ्याचदा त्यांना मेंटली दे आर डिस्टर्ब्ड, PCOD वाले पेशंट, किंवा सासू सासऱ्यांकडनं त्यांना खूप प्रेशर असतो प्रेग्नन्सीसाठी. बट आय पर्सनली बिलीव्ह दॅट इट्स अ फॅमिली हू शुड टेक केअर ऑफ दिस फिमेल. मी फक्त ट्रॅकिंग करेल, पण तिला धीर देणं, पेशन्स देणं आणि प्रिसिजन ते त्याच्यासाठी घरच्यांचे खूप मोठा सहभाग असतो आणि असायला पाहिजे. मला असं वाटतं की जी मानसिकतेविषयी तुम्ही सांगितलंय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण एखाद्याला टोचून बोलण्यापेक्षा त्याला जर का मदत केली, आणि आता तंत्रज्ञान खरंच तुम्ही सांगताय तसं खूप फॉरवर्ड आहे, खूप प्रगत झालेलं आहे, तर त्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या मुलीला मातृत्व कसं लवकर मिळवता येईल यासाठी घरच्यांचाही मानसिक आधार जर तिला दिला, चांगला ठरू शकेल, चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतो. लोकांना वाटते, पण माइंडसेट प्लेज अ मेजर रोल इन ट्रीटमेंट ऑफ इन्फर्टिलिटी. असं कधी तुम्हाला अनुभव आलाय का की मानसिक आधार द्यावा लागलाय? बिलकुल. आता 19 वर्षाचा माझा प्रवास झाला. असे खूप सारे पेशंट जे माझ्याकडे फॉलिक्युलर मॉनिटरिंगसाठी येत होते, नंतर ते माझे फ्रेंड्सच झालेत, कारण त्यांना खूप वेळा मानसिक आधार जास्त इम्पॉर्टंट वाटत होता देणं. आणि कसं होतं, आपण फॉलिक्युलर मॉनिटरिंग जेव्हा करतो तेव्हा आपण पेशंटला हे दिवस शोधून देतो, तुम्ही कोणत्या दिवशी कॉन्टॅक्ट ठेवा. तर जर तिला इच्छाच नसेल कॉन्टॅक्ट ठेवायची, ती प्रेग्नेंट कशी होणार? त्यामुळे त्यांना ते काउन्सिलिंग आणि मेंटली स्टेबिलिटी देणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर, ट्रिगर इंजेक्शन नावाची जी कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे ती नक्की काय असते? ते मी मगाशी म्हणते, फॉलिकलचं जे परफेक्ट साईज 18 to 22 mm झालं, त्याच्यानंतर ते रप्चर होतं. बऱ्याचदा ते रप्चर होत नाही. ते रप्चर नाही झालं तर ती सायकल वेस्ट जाते. तर ते साईज जेव्हा ऑप्टिमल अचीव झाला 18 to 22 mm तेव्हा ते SCG इंजेक्शन देतात आणि ते आपण स्त्रीबीज फोडायचा प्रयत्न करतो ते ट्रिगर इंजेक्शन देऊन. आणि ट्रिगर राईट टाइमवर आपण केला ते दॅट मे टर्न होप्स इन टू पॉसिबिलिटी. बरोबर. त्यामुळे ट्रिगर इंजेक्शनचा खूप मोठा रोल आहे फॉलिक्युलर मॉनिटरिंग. पण काही वेळेस असं मनात असतं लोकांच्या किंवा पेशंटच्या की ह्याचे दुष्परिणाम आहेत का? काही नाही. बिलीव्ह मी, काहीच नाहीये. हे मिसकन्सेप्शन्स आहे, मिथ्स आहेत. असं काही त्याचे दुष्परिणाम काहीच नाहीये पेशंटला. म्हणजे तो विश्वास ठेवून डॉक्टरकडे यावं. बिलकुल. तुम्हाला नक्की चांगले रिझल्ट मिळू शकतात. आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक काय करतात की दे कीप ऑन चेंजिंग द डॉक्टर्स. त्याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक डॉक्टरला बरंच स्क्रॅच पासून सुरुवात करावं लागते. त्यामुळे ट्रस्ट युअर डॉक्टर, बिलीव्ह इन युअर डॉक्टर. तर जसं तुम्हाला एखादे ह्याच्याने त्रास होतोय, आम्हाला पण खूप त्रास होतो एखाद्या पेशंटला सक्सेस नाही मिळाली. बिलीव्ह मी, आय हॅव स्लीपलेस नाईट स्टिल टुडे, किंवा त्यांचे पाहिजे तसे रिझल्ट आले नाही, मिळत नाहीये. बट इट्स अ सायन्स, इट टेक्स ओन टाइम. त्याला टाइम द्या. म्हणजे डोंट कीप ऑन चेंजिंग द डॉक्टर्स, किंवा गायनेकोलॉजिस्ट चेंज केला, रेडिओलॉजिस्ट चेंज केला. डोंट डू दॅट. वी आर देअर टू हेल्प यू. आज आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? अल्ट्रासाऊंड ना हानिकारक बिलकुलच नाहीये. तर तुम्ही याला डॉक्टरांनी सांगितलं असेल कुठल्याही कारणाने, जरी प्रेग्नन्सीच्या कारणाने सांगितलं असेल तरी प्लीज गो हेड विथ इट. कारण डॉक्टरांनी ते काहीतरी त्याच्या मागे खूप शिकलेलं असतं, त्यांचे अनुभव असतात गायनेकोलॉजिस्टचे की सोनोग्राफी करून घ्या, या आठवड्यांमध्ये करा. त्याच्या मागे खूप सारा त्यांचं स्वतःचा शिक्षण असतो की या आठवड्यांमध्ये, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या आठवड्यामध्ये सोनोग्राफी करा, तर तुमचाही एक सुदृढ बाळ जन्माला येईल. तुम्हाला ही मातृत्वाची जी चाहूल आहे तीही पूर्ण होईल. तर सेफ स्कॅन इज अ स्टेप टुवर्ड्स अ सेफ मदरहुड. तर प्रत्येक स्टेपला जे स्कॅन सांगितलेले आहेत ते प्लीज करून घेणे. त्याला काही हार्मफुल नाहीये. दे आर नॉट रेडिएशन, दे आर साऊंड वेव्स. म्हणजे हा खूप महत्वाचा
फरक सगळ्या श्रोत्यांनी लक्षात घेतला पाहिजे की एक्सरे जे असतो तो वेगळा आणि सोनोग्राफी असते ती वेगळी. अल्ट्रासाऊंडचा आपण नक्कीच फायदा घ्यावा जेव्हा गरज आहे तेव्हा. डॉक्टर, एक जाता जाता प्रश्न फक्त मनात येतोय की काही वेळेस असं असतं कॅन्सर पेशंट्सना सुद्धा, मग तो सर्व्हायकल असो किंवा ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा अजून कुठल्या प्रकारचा, तर सोनोग्राफी कशी उपयोगी पडते? सोनोग्राफी अगेन इज द फर्स्ट टूल फॉर द डायग्नोसिस ऑफ ब्रेस्ट कॅन्सर अँड सर्व्हायकल कॅन्सर. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीनी 40 वयानंतर एक वार्षिक सोनोग्राफी करून घ्यावी, पोटाची पण आणि ब्रेस्टची पण. बरेचदा असे ब्रेस्ट कॅन्सर आढळले जातात जे त्यांना स्वतःला माहित नसतं मला गाठ आहे, पण ते वेळेत वेळी पकडल्यामुळे त्यांचा लाईफ स्पॅन वाढतो. तुम्ही तुमचे बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरीचे दिवस तुम्ही विसरत नाही, तो एक दिवस ठरून घ्या आपल्या आयुष्यात. दर बर्थडेला एक सोनोग्राफी ब्रेस्टची आणि पोटाची करून घ्या. स्वतःला आपण जे अनेकदा गिफ्ट घेतो तर त्याच्यातलं हे खूप चांगलं गिफ्ट असेल आणि विशेषतः 35-40 नंतर करणं हे आता खूप गरजेचं झालंय, कारण आपली जीवनशैली पण बदलतीये. श्रोते हो, हेल्दी मदरहुड बिगिन्स विथ इन्फॉर्म्ड चॉईसेस, म्हणजेच माहितीपूर्ण निर्णय आरोग्यदायी मातृत्वाचा पहिला पाया असतो. आजच्या हॅलो डॉक्टर मध्ये आपण सोनोग्राफीच्या जगात एक सुंदर, सुरक्षित आणि महत्वपूर्ण असा प्रवास केला आहे. तंत्रज्ञान, विशेषतः सोनोग्राफी आपल्याला कशी दिशा दाखवते याची आपल्याला सोपी ओळख करून दिली आहे डॉक्टर रितू लोखंडे यांनी. त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.